विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजेंनी प्रशासनावर आरोप केलेत। प्रशासनानेच विशाळगडावर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। पुरातत्व विभागाकडे किल्ला असताना बांधकाम कशी झाली हा सवाल करण्यात आलाय। सरकारच अतिक्रमण करत असेल तर अतिक्रमण कोण काढणार असं संभाजीराजेंनी म्हटलं। किल्ल्यावरील वास्तू दहशतवादी यासीन भटकळ राहिल्याचा दावा करण्यात आलाय। काल अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला असं संभाजीराजेंनी म्हटले। मग सरकारने 1.5 वर्षापासून अतिक्रमण का काढलं नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले, सरकारने अतिक्रमण केले। त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे। किल्ला हा पुरातत्व खात्याचा, पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते। प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं, ओके कुंडकला 2002ला। हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे? 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे। तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल, घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्ष का काढलं नाही हा माझा प्रश्न आहे। एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे, इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे। जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे। 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे, प्रमुख म्हणण्याचे तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा। हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे। एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठं विशाळगडवर किल्ल्यावर, त्यावेळी हे महाशय कुठे होते होय? त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।